जनतेच्या प्रश्नांना आणि उघड केलेल्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी करून उत्तर देण्याची जबाबदारी माझ्यासह सर्वांवरच, खासदार सुनील तटकरे यांचं वक्तव्य. तालुक्यातील जनतेच्या विकास कामातील अनागोंदीबाबतच्या भावना तीव्र आहेत. लोकशाही राज्यात जनतेला अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उत्तरदायी असल्यानं जनतेच्या प्रश्नांना आणि जनतेनं उघड केलेल्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी करून उत्तर देण्याची जबाबदारी माझ्यासह सर्वांवरच आहे. या आढावा बैठकीमुळे तालुक्यातील बहुसंख्य जनतेनं मांडलेल्या प्रश्नांबाबत समाधान झालं असेल असं माझं म्हणणं नसून, जेवढे प्रश्न विचारले त्यापेक्षाही अधिक प्रश्न निवेदनाद्वारे प्राप्त झाल्या असल्यानं सर्व प्रश्नांची उत्तरं अधिकाऱ्यांनी संबंधितांना द्यावीत अशी अपेक्षा रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. या प्रसंगी व्यासपीठावर खासदार तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या स्नेहल जगताप, माजी रायगड जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते सुभाष निकम, माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष अपेक्षा कारेकर, जिल्हा प्रवक्ता धनंजय देशमुख, तालुकाध्यक्ष विठोबा पार्टे, शहराध्यक्ष अजित खेडेकर, महाडचे अध्यक्ष निलेश माडिक, अनिल मालुसरे, नगरसेविका श्रावणी शहा व आशा गायकवाड, तसेच चंद्रकांत बुवा जाधव, प्रांताधिकारी ओमासे, उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, तहसीलदार कपिल घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते. पंचायत समिती गट विकास अधिकारी दीप्ती गाट यांना घरकुल लाभार्थ्यांना अनुदानाच्या थकीत हप्त्यांबाबत अजय सलागरे व दिलीप भागवत यांनी धारेवर धरलं. पोलादपूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शिपाई यांना भाजप जिल्हा महिला उपाध्यक्षा तनुजा भागवत यांनी गॅस शवदाहिनीबाबत विचारणा केली. पोलादपूर इथं माध्यमिक शाळेसाठी फ्लायओव्हर बांधण्याकामी रिपाई नेते सुदाम मोरे यांनी चर्चा केली. पोलादपूर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेबाबत वजरवाडी व अन्य रस्त्यांवर चर्चा दिविलचे उपसरपंच प्रमोद मोरे यांनी केली. पर्यटनाच्या हेडखाली अनेक ठिकाणी केवळ संरक्षक भिंती व कठडे उभारण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जलजीवन मिशनच्या योजना आज ताकद पूर्णत्वास गेल्या नसताना बिले काढून महिलांना पाण्यासाठी वणवण करण्यास भाग पडल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आलं. या प्रश्नकर्त्यांना योग्य उत्तर देण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. पोलादपूर इथं सार्वजनिक बांधकाम विभागानं विश्रामगृहावर खर्च केल्यानंतर ती इमारत पाडून नव्याने इमारत बांधण्याची माहिती यावेळी उपस्थितांनी देताच खासदार तटकरे यांनी स्ट्रक्चरल ऑडिटशिवाय सरकारी इमारती पाडता येत नाहीत असं बांधकाम उपविभागाच्या अभियंत्यांना सुनावलं. अॅडव्होकेट सचिन गायकवाड यांनी पोलादपूर नगरपंचायतीचा साफसफाई ठेक्यातील भ्रष्टाचार उघडकीस आणला. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयासोबतच पोलादपूर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासंदर्भातील गैरसोयींचा पाडा देखील यावेळी उपस्थितांनी वाचला. पोलादपूर तालुक्यातील 2021 मधील नैसर्गिक आपत्तीग्रस्तांबाबतच्या प्रश्नांना यावेळी अनिल मालुसरे तसेच साखर सुतारवाडी ग्रामस्थांनी वाचा फोडली असता याविषयी खासदार सुनील तटकरे यांनी संबंधितांना उत्तर आणि कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिले. सरकारी इमारतीच्या परिसरात सरकारी जमिनीवरील अतिक्रमणावर अनिल मालुसरे यांनी लक्ष वेधलं, तर यावेळी शैलेश पालकर यांनी एसटी महामंडळाच्या स्थानकाची नवीन इमारत देखील बेकायदेशीररित्या खासगी जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आली असून या जमिनीचे फेरफार पाहिल्यास खासगी जमिनीवर सरकारी अतिक्रमण झाल्याचं निदर्शनास आणून दिलं. बाजिरे दत्त मंदिर, उपरट व कुडपण या पर्यटन क्षेत्रांबाबतही अनेक विषय मांडण्यात अनिल मालुसरे आणि दिलीप भागवत यांनी पुढाकार घेतला. प्रतापगड वाडा, कुंभरोशीतील रेस्ट हाऊस रायगड जिल्हा परिषदेकडे आता बांधकाम खात्याकडे याबाबतही संशयता व्यक्त करत झालेल्या खर्चाचा आढावा यावेळी घेण्यात आला. पोलादपूर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे झालेल्या भ्रष्ट कारभाराबाबत धनंजय देशमुख यांनी माहितीच्या अधिकारात विचारलेल्या माहितीचा तपशील मिळत नसल्याची तक्रार खासदार सुनील तटकरे यांनी केली. यावेळी कापडे येथे शासकीय गोदाम नसतानाही दुरुस्तीचं बिल काढलं असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केल्यानंतर तहसीलदार घोरपडे यांनी कापडे येथे शासकीय गोदाम नसल्याचं खासदार यांनी विचारताच मान्य केलं. यावेळी 1.5 वर्षापासून पोलादपूर बांधकाम उपविभागाच्या भ्रष्टाचाराबाबत कायम पाठपुरावा करत असूनही दाद दिली जात नसल्याचं यावेळी सांगितलं. खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रानंतर रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे यांनी 28 विभागांना पत्राद्वारे आढावा बैठकीस कार्यालयाशी संबंधित अद्यावत परिपूर्ण टिप्पणीसह व्यक्तिशः उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यापैकी बँकांचे प्रतिनिधी वगळता बहुतांश अधिकारी उपस्थित होते. मात्र यावेळी 5-6 खात्यांवरच चर्चेचं गुऱ्हाळ अडकलं. कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये विविध खात्यांचे 110हून अधिक अधिकारी उपस्थित राहिले, तर उर्वरित खुर्च्या राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. पोलादपूर तालुक्यात पंचायत समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पंचायत राजच्या नियमानुसार दरवर्षी आमसभा आयोजित करण्याचा प्रघात गेल्या 8 वर्षापासून बंद झाल्यानं खासदार सुनील तटकरे यांची आढावा बैठक खासदार सभेच्या स्वरूपात पोलादपूरकर जनतेच्या मनात तुंबलेल्या समस्यांना वाचा फोडण्याची नामी संधी ठरली.